नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो म्हणजे गाई म्हशी या दुधाळ जनावरांसाठी नेमका अर्ज कशा पद्धतीने करायचा, त्याचं अनुदान आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्या शेतीला एक जोड व्यवसाय किंवा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दूध व्यवसायामध्ये आपल्याला जो काही अनुदान घेऊन आपण गाय म्हशी ह्या जनावरांसाठी अनुदान घेऊ शकतो, त्याचे अर्ज सध्या स्थितीला सुरू झालेले आहेत। विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकास योजनेअंतर्गत जर पाहिलं त्याच्यामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये गाय म्हशींचं जे काही अनुदान असेल त्यांच्यासाठी वाटप केलं जाणार आहे। त्याच्यासाठी अर्ज नेमका कशा पद्धतीनं करायचा, त्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत, त्यासाठी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माहिती आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करायला मात्र विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम गुगलमध्ये जायचं आहे आणि VMDDP म्हणजे विदर्भ अँड मराठवाडा डेअरी डेव्हलपमेंट प्रोग्राम याच्यावरती आपल्याला पहिल्या लिंकवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर असं संपूर्ण पेज ओपन होईल। रजिस्टर नाव याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं 5 स्टेप आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला इथं तुमचं पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव, त्यानंतर मग तुमचं जेंडर काय असेल ते जेंडर तुम्हाला निवडायचं आहे। त्यानंतर तुमची कास्ट SC ST जनरल कोणती असेल ते निवडायचं आहे। मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे, आधार फोटो अपलोड करायचा आहे, तुमच्या राशनमध्ये किती व्यक्ती आहेत त्यांचं नाव टाकायचं आहे, अपलोड करायचं आहे। त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव हे संपूर्ण तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे, किती व्यक्ती असतील त्याच्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरियावरती आलं जाईल। त्यानंतर मग तुमच्याकडे इथं डेअरी ॲनिमल काउंट म्हणजे तुमच्याकडे किती जनावर आहेत ते टाकायचं आहे, त्यांचे टॅग तुम्हाला इथं टाकायचे आहेत, टॅग व्हेरीफाय करायचे आहेत। त्यानंतर मग तुमचं नेम ऑफ मिल्क प्युरिंग पॉईंट म्हणजे तुमचं दूध कुठं घातलं जातं तिचं नाव टाकायचं आहे, त्यांचं मिल्क डेअरीचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे, तुमचा कोड टाकायचा आहे, तुमचा इथं गट नंबर टाकायचा आहे, तिथं खाली खासरा नंबर म्हणजे 8 नंबर टाकायचा आहे, 7/12 अपलोड करायचा आहे, लाईट असेल किंवा वीज बिल असेल, तुमचं पाण्याचा स्रोत असेल येस नो करून जे संपूर्ण हे टॅग व्हेरीफाय झाले का चेक करा, एकदा अपलोड झाले का डॉक्युमेंट ती पण चेक करा आणि त्यानंतर मग पुढे जावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला घटक निवडायचा आहे। इथं तुम्हाला जर पाहिलं त्याच्यामध्ये तर इथं दिलेले आहेत बघा, इथं 7 घटक दिलेले आहेत। 7 घटकामधून तुम्हाला कुणाला अर्ज करायचा आहे, आपल्याला दुधाळ जनावरांचे वाटप याच्यासाठी करायचं आहे। गर्भवती गायीसाठी जर करायचं असेल तर तुमच्याकडे 5 जनावरं असणं गरजेचं आहे। आपलं दुधाळ जनावरांचे वाटप त्याच्यामध्ये बफेलोसाठी करायचं आहे म्हणून ते क्लिक करून घेतलेलं आहे। त्यानंतर मग तुमचे बँक डिटेल्स तुम्हाला खातेदाराचं नाव ऑटोमॅटिक येईल, खाते क्रमांक टाकायचा आहे, खाते क्रमांक पुष्टी करायचं आहे, त्यानंतर IFSC कोड टाकून घ्यायचा, बँकेचं नाव तुमचं ऑटोमॅटिकली तिथे आलं जाईल। संपूर्ण माहिती चेक व्यवस्थित असल्यानंतर पुढेवरती क्लिक करा, संपूर्ण इथं तुमची माहिती दाखवली जाईल, बरोबर आहे का चेक करा। त्यानंतर माहितीचं बरोबर असेल तर त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे, घोषणावरती क्लिक करून सबमिटवरती आपल्याला फायनल करायचं आहे। फायनलवरती सबमिट केल्याच्या नंतर तुमचा जो काही अर्ज असेल तो कंप्लीट केला जाईल। त्याच्यानंतर मग तुम्हाला जो काही तिथं ॲप्लिकेशन नंबर येईल, ॲप्लिकेशन युअर सक्सेसफुली आल्याच्या नंतर ॲप्लिकेशन नंबर कॉपी करून घ्या। कॉपी करून घेऊन आपल्याला ट्रॅक ॲप्लिकेशन म्हणजे जे काही आपलं ॲप्लिकेशनचा अर्जाचा आढावा घेण्यासाठी ते कामी पडेल। तुम्हाला याची PDF जर घ्यायची असेल तर PDF घेण्यासाठी तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करून खाली जे काही प्रिंट ॲप्लिकेशन म्हणून एक ऑप्शन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता आणि प्रिंट ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्याच्या नंतर जी काही माहिती असेल ती तुमच्याकडे तुमच्या ज्यांचा अर्ज असेल त्या नावानं तुम्ही इथं सेव्ह करून घेऊ शकता। त्यानंतर मग तुम्हाला हे तुमच्या नावानं सेव्ह करून घ्या। परत इथं अर्जाचा मागोवा घ्यावरती क्लिक करून तुमचा ॲप्लिकेशन ID इथे टाकून अर्जाचा मागोवा घ्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा अर्ज कधी सबमिट केलेला आहे, नंतर अप्रूव्हल बाय DPO झालेला आहे का किंवा फायनल सिलेक्शन, संपूर्ण अशा पद्धतीने हे तुम्हाला दाखवलं जाणार आहे। तर अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। त्याच्यासाठी तुम्हाला कागदपत्र सांगतो, सर्वांचं जे काही आधार कार्ड असेल ते आधार कार्ड ज्यांच्या नावावर अर्ज करायचं आहे, त्यानंतर तुमची जे काही त्या राशनमध्ये जेवढे नावं आहेत अर्जदाराला सोडून त्या सर्वांचे आधार नंबर तुम्हाला तिथं टाकावं लागणार आहेत। राशन कार्ड तुमच्याकडे अपलोड करावं लागणार आहे। आधार कार्ड जे काही असेल तर आधार कार्ड अर्जदाराचं आधार कार्ड तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक दूध उत्पादन जे काही संकलन म्हणजे तुम्ही जिथं दूध घालता त्या ठिकाणचं तुम्हाला एक प्रमाणपत्र लागणार आहे, त्यावरती कोड वगैरे असतो, त्यांना माहिती असतं, ते प्रमाणपत्र तुम्हाला देतील। अशा पद्धतीची ही संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती पाहिलेली आहे। अशा पद्धतीनं तुम्ही अर्ज करू शकता आणि अनुदानासाठी पात्र होऊ शकता। व्हिडिओ आवडत असेल तर नक्की मित्रपरिवारांना शेअर करा। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।